नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत बरं का. मध्यंतरी असंच सगळे बसलो होतो तेव्हा सांगितलं, चेष्टेचा विषय चालला होता की बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. तर त्याच्यावरनं एक गोष्ट आठवली, तेच सांगते. संक्रांत पण आलेली आहे, पण त्या तिळाशी संबंध नाही आहे. तर ही जी गोष्ट आहे ही रामायणातली गोष्ट आहे. तर रावणाची पत्नी मंदोदरी. तर आपण म्हणतो की रामाच्या मृत्यूला बिभीषणच जबाबदार आहे. तर हे अर्ध सत्य आहे बरं का. तर बिभीषण आहे, रामाला जाऊन तो सांगतो, पण तरीसुद्धा पूर्ण सत्य हे वेगळं आहे. त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते की रावण आणि रावणाचे दोन भाऊ बिभीषण आणि कुंभकर्ण खूप घोर तपस्या करतात आणि त्यांच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न होतं आणि म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तेव्हा रावण जो आहे तो म्हणतो की मला अमर व्हायचं आहे. अमर मला व्हायचं आहे म्हटल्यावर जरा ब्रह्मदेव थोडे संभ्रमात पडतात की कसं बरं, कारण मनुष्य जन्माला आलं म्हणजे तर त्याला मृत्यू हा अटळ आहे. तेव्हा ब्रह्म एक सांगतो की ठीक आहे, तू इतकी माझी आज हे केली आहे, तपश्चर्या केलेली आहे, तर मी तुझ्या प्रसन्न होऊन तुला एक सांगतो की तुझ्या नाभीमध्ये एक अमृत कलश आहे आणि त्या अमृत कलशाला फक्त एक असा मी तुला बाण देतो की त्या बाणामुळेच तुझा मृत्यू होऊ शकेल. आणि तो बाण रावण घरी घेऊन येतो आणि मंदोदरीला सांगतो की हा बाण अगदी लपून ठेवूया, कोणाच्याच हाती लागला नाही पाहिजे, कारण ह्या बाणामुळे मला मृत्यू येऊ शकतो. तेव्हा जे रावणाचं सिंहासन असतं त्या सिंहासनाच्या बाजूला एक असा खांब असतो. तो दोघं मिळून त्या खांबामध्ये असं हे करतात, पोखर ते करतात, खंडल्यासारखं करतात आणि तो जो बाण आहे त्या खांबामध्ये लपवून ठेवतात. आणि इथे जेव्हा सीतेला सोडवायसाठी राम येतो तेव्हा रावण आणि रामामध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. तेव्हा म्हणजे रामाच्या प्रत्येक जे बाण असतो त्याला हा रावण परतून लावतो. तेव्हा बिभीषण सांगतो की रावणाचा मृत्यू हा त्याच्या नाभीमध्ये एक अमृत कलश आहे आणि ह्या अमृत कलशाला जर बाण लागला तरच त्याचा मृत्यू होऊ शकेल. तर हा बाण कुठून आणायचा, कसा आणायचा? तेव्हा हनुमान एका ज्योतिषाचं रूप धारण करतो आणि लंकेमध्ये फिरत राहतो, लोकांना भविष्य सांगतो. आणि मग तेव्हा मंदोदरी काय करते की मंदोदरीलाही रावणाचं आणि आपलं भविष्य जाणून घ्यायची खूप इच्छा असते. तेव्हा ती त्या ज्योतिषाला आपल्या घरी बोलवते आणि म्हणते की तुम्ही रावणाचं भविष्य सांगा. तेव्हा जो ज्योतिषविषयातला जो हनुमान असतो तो मंदोदरीला बोलण्यामध्ये गुंतवतो आणि सांगतो की रावणाचा मृत्यू असं वसं होऊ शकतो. तेव्हा मंदोदरी पटकन बोलून जाते की नाही, रावणाचा मृत्यू असा सहजासहजी येणार नाही, त्याच्या नाभीमध्ये अमृत कलश आहे. तर हा परत बोलण्यात गुंतवतो. ते म्हणतो अमृत कलश एका बाणाने हे करू शकतो, नाश करू शकतो. तर तो बाण माहिती आहे का, आम्ही इथे कोणाला न दिसेल असा लपून ठेवलेला आहे. आम्ही तो बाण जो आहे तो जे सिंहासनाच्या बाजूचा जो खांब आहे त्या खांबामध्ये लपवून ठेवला आहे. त्या क्षणी तो ज्योतिष रूपातला जो हनुमान असतो स्वतःचं रूप प्रगट करतो आणि तो तिथला बाण काढतो आणि वाऱ्याच्या वेगाने जाऊन रामाला तो बाण देतो आणि त्या बाणाने रावणाच्या ज्या नाभीतला अमृत कलश असतो त्याला बाण मारतो आणि रावणाचा मृत्यू होतो. तर हे झालं मंदोदरीच्या तोंडात तीळ न भिजल्यामुळे रावणाचा मृत्यू होतो, हे पूर्ण सत्य आहे. तसंच आपल्या बायकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. तर काही गोष्टी आपण प्रत्येकच गोष्ट आपण सगळ्यांसमोर ओपन केली पाहिजे का? आणि त्या समजा आपण एखाद्याबद्दल खूप ओपन झालो तर त्याचा असाच म्हणतात ना अंत होऊ शकतो. तेव्हा काही गोष्टी आपण आपल्या पोटात ठेवल्या पाहिजे, त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. मंदोदरीकडनं हा धडा नक्कीच तुम्हाला मिळाला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.